नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. आणि आज आहे नवीन सुरुवात, नवीन दिवसाची, म्हणजे कालच्या दिवसाची. आज आहे 5 एप्रिल. मी तुम्हाला एप्रिल फुल नाही करत आहे, आज 5 एप्रिल आहे. आणि आज मी डेट सांगते आहे. माझ्या मनात येईल तेव्हा मी डेट सांगेन, नाही येणार तेव्हा नाही सांगणार. माझी मर्जी, कोणी मला फोर्स नाही करू शकत. तुम्हाला बघायचं आहे तर बघा, नाही बघायचं आहे तर नाही बघितलं तरी चालेल. आणि मला असे फालतू प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. कॅलेंडर दाखवा, डेट दाखवा, हे ते. मला पाहिजे तेव्हा मी जे करायचं आहे ते मी करेन. कोणी मला काही सांगायचं नाही आहे. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं, तुम्हाला माहीतच आहे की का का तुम्ही मला असं काही प्रश्न क्रॉस क्वेश्चन नाही करायचे आहेत. आणि मी कधीचंही दाखवेन, कालचं दाखवेन, परवाचं दाखवेन, 2 वर्षापूर्वीचं दाखवेन. तुम्हाला व्लॉग बघितल्याशी मतलब आहे. तुम्ही भिकारी आहात, भिकार भक्त आहात, सडके अंडे आहात. त्याच्यामुळे मी तुमच्यावर उपकार करते, ते गपचूप बघा आणि चालते व्हा. गेट लॉस, निकलॉडियन, असं जीजी म्हणते. तर आता मी पॉईंट टू पॉईंटच बोलणार आहे, कारण नाहीतर हा पॉडकास्ट खूप मोठा होईल. एकाच व्हिडिओवरती केवढे पॉईंट निघाले आहेत. तर लेट स्टार्ट टुडेज पॉडकास्ट. मी जीजीला सांगते. हे सगळं जीजीने मला शिकवलं आहे, ते मी बोलते. एवढं इंग्लिश मला येत नाही. का तुम्हाला तर माहितीच आहे, मी चौथी फेल आहे. तर जीजी आता सांगेल तुम्हाला पुढचं, तर मी तिच्याकडे देत आहे. हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि जसं की इंट्रोमध्ये सांगितलं तसंच, की एका व्हिडिओवरती इतके पॉईंट्स निघाले की मला वाटलं की आज हा व्हिडिओ गेलाच पाहिजे, हे पॉडकास्ट आजच गेलं पाहिजे, कारण हे खूप पाहिलं पोईल. नाही तर इतकं कॉन्टेंट देते. सगळ्यात पहिली गोष्ट तर आज तारीख सांगितली. आज तर काय मनात आलं, आज एकदम तारीख, कारण बहुतेक आज एकदम तारीख दाखवून असं सांगण्याचा असं विचारच केला होता. आता काहीतरी असं खूप बोलता येत नाही, जीजी जाम बोलते ना की तारीख दाखव, हे दाखव, ते दाखव. तर आज मला दुसरं काही नाही टाकायचं आहे. म्हणाले की आज आपण एकदम करंट डेटचा व्हिडिओ टाकूया, म्हणून मी आज तारीख सांगितली. पण उद्या मी सांगणार नाही, परवा सांगणार नाही. माझी मर्जी, मेरी मर्जी, असं सध्या सगळं चाललेलं आहे. पण बोंबडे, मी काय म्हणते, ती तारीख बिरीक राहू दे बाजूला. पण तू सगळ्यात आधी हे सांग की वास्तुशांती नेमकी कधी होती, कुठचा मुहूर्त काढलास. अंड्यांना पण जाणून घ्यायचं. अंड्यांना काही फरक नाही पडत, ते येडे आहेत, त्यांना असले प्रश्न पडतच नाहीत, कारण ते खरंच सडके आहेत. कारण जर एखाद्याला अक्कल असती ना, तर त्याला हे एकदम कोणालाही प्रश्न असा सहज, असा फर्स्ट टाईम पण जो कोणी हिचे व्हिडिओ बघेल ना, 2-3 व्हिडिओज जर चालले रिसेंटचे, तर त्या व्यक्तीलाही प्रश्न पडेल, जर अक्कल असेल तर. पण मुळात अक्कलच नाही आहे, तर कसं काय ना प्रश्न पडणार. म्हणजे ही जे त्यांना ट्रीट करते की तुम्ही बघायचं तर बघा, नाही तर चालते व्हा, आणि हे आहे ते असं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, मी कधीचं पण टाकेन, मी तुमच्यावर उपकार करते, ते डिझर्व करतात. म्हणजे ती बरोबर आपल्या अंड्यांना ओळखून आहे, आणि त्यांना कसं ट्रीटमेंट द्यायची, त्यांना कसं लायकीत ठेवायचं, त्यांना त्यांच्या कसं अवकातीत ठेवायचं, त्यांचे फालतू नॉनसेन्स कसं काय अजिबातच त्यांना काही टॉलरेट नाही करायचं. मला पा आणि फुलं वाहा, बस इतकंच. आणि हाच ॲटिट्यूड आहे हिचा. तर मुळात अंड्यांचं तर जाऊ दे, पण आम्हाला हा प्रश्न पडला आहे की कधी होता मुहूर्त, कुठल्या मुहूर्तावरती पूजा. आणि खरंच म्हणजे एवढं सगळं जर आपण सांगतो तेव्हा बेसिक आहे की जेव्हा आपण पूजा वगैरे असं काही असतं, तेव्हा एक जेन्युइन व्लॉगर जे असतात ते सांगतात की आज हा दिवस आहे, ह्या शुभमुहूर्तावर आम्ही ही पूजा घातली, कारण आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितलं की हा सगळ्यात ऑस्पिशियस डे आहे. तर नेमकी कधी, कारण गुढीपाडव्याला तर तू उंबरठा पूजन केलंस, असं तुझ्या सो कॉल्ड व्हिडिओप्रमाणे, म्हणजे गुढी उभारली नाही की नैवेद्य दाखवला नाही की काय नाही केलं. पण ह्यावर्षी काहीतरी मेरे मन में आया मैंने काट खायासारखं तू ह्यावर्षी उंबरठा पूजन करून टाकलंस. मग होळीचं तर काही हेच नव्हतं, आसभासच नव्हता, ते काही केलंच नाही. ह्यावर्षी होळी नाही, काय नाही, नाही तर उगाचंच बर्फात, पाण्यात, आणि पाऊस पाण्यामध्ये पेटत नाही तरी पण मग काहीतरी करून असं मी कसं काय प्रतिष्ठा, परंपरा, अनुशासन पाळते ते दाखवण्याचा भारी सोस होता गेल्या वर्षीपर्यंत. यावर्षी काहीच नाही. यावर्षी एक कॉन्टेंट सापडलं आहे, त्याच्या मागे आपली हात धुवून लागले आणि अंडे आपले छापून देत आहेत. आणि ॲटिट्यूड बघा बाईचा, बाप रे बाप, म्हणजे नेक्स्ट लेवल. हा ॲटिट्यूड तेव्हाच येतो जेव्हा ती व्यक्ती जी असते ना, ती खर्च करत असते, तेव्हा तिच्या खर्चावरती सगळं चाललेलं असतं. ती ज्या प्रकारचा मण्यारला पण ॲटिट्यूड देते, जेव्हा मण्यार बोलतो की हे आपण करूया, इथे हे पण करता येईल ना, मोबाईल हे पण असं करता येईल ना,
आणि हे पण आपल्याला असं नाही इथे असं हे छान करता येईल ना, आपण त्याला हे पण सांगूया करायला, हे पण करायला सांगूया ना. आणि आपल्याला इथे बार्बेक्यू पण करता येईल, इथे आपल्याला चुलीवरचं जेवण त्याला पण ही असं म्हणते हो करूया करूया, आपण हे पण करूया, आपण ते पण करूया, हळूहळू करूया, स्टेप बाय स्टेप करूया, जास्त घाई नको करूया. म्हणजे एखादं लहान मूल असं डिमांड करतं आणि पॅरेंट्स कसं त्याला सांगतात की बाबा हो सगळं देणार तुला, हळूहळू देणार, हळूहळू करणार, तुला हे पण घेणार ते पण घेणार, पण सगळं एकत्र नाही, आपण तुला सगळं देणार आम्ही, पण तू थांब, वेट फॉर द राईट टाईम वगैरे. आपण जसं आपल्या मुलांना सांगतो तसं हिचा ॲटिट्यूड आहे मण्यारला की भाई म्हणजे थांब थांब आपण करूया. ते सोफ्याच्या वेळेला पण मी बोलली होती की आपण करूया, आपण घेऊया, मग हा खूप महाग आहे, नाही मला हे जरा जास्त हे वाटतंय, आपण अजून बघूया, आपण असं करूया, हे ते वगैरे. हे म्युच्युअल नाही आहे, हे वन साईड ॲटिट्यूड आहे. आणि हा ॲटिट्यूड हा हिच्यामध्ये तेव्हा चालला आहे जेव्हा हिच्यावरती तो खर्च आहे. आणि हा खर्च ही कुठून काढते, कुठून काढते ही, कुठला कामधंदा करते की कुठलं काय करते, अंड्यांच्या जीवावर काढते. मग त्याच अंड्यांना ही आणि त्यांना वेगळा ॲटिट्यूड थ्रो करते, त्यांना वेगळा एक माज दाखवते की बाबा बघायचं तर बघा आहे ते वगैरे. सो मला हेच कळत नाही आहे व्हॉट काइंड ऑफ पीपल आर लाईक दीज पीपल. काय लोक आहेत ही की ह्यांना इतकं म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती ती एवढी उडते आहे, वर तुम्हालाच माज दाखवते, आणि तुम्ही स्वतः काय करताय, स्वतःच्या आयुष्यात काय करताय तुम्ही. सच अ वेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अभिनंदन, घराचं नवीन अभिनंदन. ह्याच्या पलीकडे जा जरा. आता किती, आता मला वाटतं महिना दीड महिना झाला, 2 महिने झाले जेव्हापासून ही अनाऊन्समेंट केली आहे. कॉमेंटमध्ये असं स्पॅम असल्यासारखं, फेक कॉमेंट्स असल्यासारखं रोज आपलं अभिनंदन अभिनंदन, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन ताई, खूप छान ताई, खूप हे ताई. बाप रे, एखाद्याचा वाढदिवस पण असतो तर त्या दिवसापुरतं लोक त्याला विश करतात ना, की ते महिना 2 महिना ठीक आहे ते घराचं कॉन्टेंट येतं आहे, पण झालं ना त्याला आता कधीचं डिक्लेअर करून. ते डिक्लेअर केल्यानंतर एक आठवडाभर ठीक आहे बाबा, तुम्ही अभिनंदन करताय जसं वेळ मिळेल जसं बघताय तसं, पण हे काय आपलं रोज उठायचं आपलं अभिनंदनचं टाकायचं. अरे तुम्ही येडे का, हां, पागल आहे एक नंबरचे, YZ कुठचे येड्या राऊंड राऊंडचे. आणि ही तर असं ते घराचं असं लपून छपून दाखवते, बापरे. त्या दिवशी तर एकदम असा फोकस एकदम कुठे एकदम एकदम झूमिनच करून टाकलेलं, एक एक अशी भिंत तर भिंतच दाखवत होते, म्हणजे एक काना कोपरा काही नाही दिसलं पाहिजे, जरा जेवढं सांगितलंय तेवढंच तिथल्या पुरतंच दिसलं पाहिजे. ते गृहप्रवेशची एंट्री पण डायरेक्ट फक्त म्हणजे घरभर फिरतात, ते घरभर काही दाखवलंच नाही, आणि फक्त तिथल्या तिथेच एंट्री केली आणि हॉलमध्ये बस तेवढंच एकदम कटशॉट केलं. तसंच आजचा व्हिडिओ होता ट्रिप्टीससारखा. म्हणजे ह्यांना काय ह्यांच्या हे घराचं असं वेगळंच काहीतरी फॅन्टसी आहे वाटतं हिच्या अंड्यांची. हे घराचा एक एक काना कोपरा असा एक 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 भाग असा उलगडून दाखवते अवयवासारखा, की अंड्यांना ते घर बघून, घराचा एक एक कोपरा बघून असा गुपचूप गुपचूप असा म्हणजे पायच दिसतोय, हातच, अज्युम की ते पार्ट, घराचे जे काही लेआउटचे जे काही पार्ट आहेत, म्हणजे गार्डन म्हणा, त्याच्यानंतर एक कोपरा दुसरा कुठला तरी बॅकयार्ड म्हणा, फ्रंट यार्ड बघा, असं काही रस्ता म्हणा घरासमोरचा, असं एक एक पार्ट बघून अंड्यांना ऑर्गॅनिझम येतोय असं काहीतरी. म्हणजे ही काहीतरी चाललंय, म्हणजे कसले अंडे आणि कसलं काय चाललंय, एक 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 असं तुकड्या तुकड्यामध्ये ते घर दाखवते. आणि काय तर म्हणे की मी आता हे नाही देऊ शकत आहे होम टूर. ते तर आम्हाला माहितीच होतं तू देऊच शकत नाही आहे, कारण तू कम्प्लिटली मूव्ह झाली आहेस तिथे, आणि तिथे सगळं फर्निचर वगैरे सगळं काही आहे आणि एकदम सेट घर आहे, जे की तुला आत्ता दाखवायचं नाही, कारण आता ते पितळ उघडं पडेल. त्याच्यामुळे ती एम्प्टी हाऊस टूर तर तू देणारच नाही, हे तर मी आधीच बोललेली आहे. तर आता काय कारण सांगते की मी नाही देऊ शकत, कारण थोडं ठीक आहे ना, फर्निचर आहे तर आहे, ठीक आहे, जेवढं आहे तेवढं दे, चालेल, काय पसारा काय समजून घेतील अंडे. अरे बाई म्हणजे काय, बस काय एवढं तुझं खोटं आणि एवढं धादांतर, दर दिवसाला नवीन खोटं नवीन खोटं नवीन खोटं पचवतायत ते तुझा एक छोटासा पसारा नाही. पसारा म्हणजे काय, ताई कुठला पसारा, ताई कुठे पसारा, बापरे, ताई म्हणजे एकदम देवी साक्षात काय तरी आहे बाबा, लक्ष्मी लक्ष्मी. मग लक्ष्मीचा पसारा बघायला काय जाते, चालेल, पसारा काय, कसलं लोड घेते तू, अंडेत ते दाखव, त्यांना दाखव, चल दाखव, नाटकं नको करू बोंबडे, समजलं ना. फालतू कुठची, इतकी खोटारडी नालायक बाई बदलली पाहिजे हिला.
आणि सगळ्यात मोठा ना कोण हलकट असेल ना तर हा आहे तो, वी 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 वी. हे आपले दगड आहेत ना, हे आपले स्टोन्स आहेत ना बाबडे, आपण आपले ना, हे आपण टाकले ना. हो आपणच आहे, आमचे स्टोन्स आहेत, ते आम्ही टाकले होते. आपण हे असं थोडं करायला पाहिजे ना, इथे असं छान करायला पाहिजे ना. वी 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 वी. शी, नुसता पूर्ण बॉडी वॅक्स केलेला चमन गोटा कुठचा. विवी विवी, मिसरूड फुटते का दाढी फुटते, कसा आहे हा कोण, म्हणजे का से आत्यावर का बस जाते. आणि भरपूर पार्किंग आहे इथे. आपल्या घरासमोर पण 4-5 गाड्या उभ्या राहू शकतात आणि एक आपली पार्किंग आहेच तिथे 2 गाड्या आहे आणि इथे पण तुम्ही लावू शकता, घरासमोर पण आहे. असं म्हणजे खूप पार्किंग आहे, खूप पार्किंग आहे. अरे पार्किंग म्हणजे काय, तू काय पूर्ण रस्त्यावरची पार्किंग पण स्वतःची म्हणून काउंट केली, स्वतःची एवढं पार्किंग आहे. तुझं गराज आहे तर तू स्वतःची गाडी का बाहेर पार्क केली आहे, तिथे दिसते मागे तुझी निल्ली गाडी. हां, कशाला तिथे का पार्क केली मग, गराजमध्ये का नाही लावली तुझी गाडी. आणि सगळीकडे कुठलं पण स्ट्रीट पार्किंग, मग पूर्ण रस्ता माझा आहे, कुठे पण 1 किलोमीटरवर जाऊन पण म्हणशील इथे मुबलक 10-20 गाड्या पार्क होऊ शकतात काही. आणि त्या लॉनवर कोण पार्क करतं, एंट्रीलाच बोलते तिथे लॉन आहे, तिथे गवत दिसते, ते गवतावर इथे पण पार्क होऊ शकते म्हणते. काय बाई आहे, बाप रे, हॉरिबल. इतका घमंड, इतका ॲटिट्यूड कसं काय येऊ शकतो कोणामध्ये, काय म्हणजे खरंच हे अंड्यांमुळेच आहे. हे ना बरोबर हिला आपटवली होती, पण हे जे आहेत ना रंकोर अंडे, ह्यांच्यामुळे तिने उसळी मारली परत लालायक बाईने. आणि इस्टर हॉलिडे आम्हाला इस्टर हॉलिडेमध्ये सगळं करून घ्यायचं. आता इस्टर हॉलिडे आला, हां, हातावरची मेहंदी पण गेली. जर आत्ताच तुझी पूजा झाली तर लगेचच इतकी रातोरात मेहंदी गेली. असं काय केलंस ग रातोरात काम, की हाताचा निघाला तुझा मळ. हां, हाताने काय म्हणजे साफसफाई केलीस का, विचारायचं होतं. म्हणजे असं म्हणते साफसफाई, दुसरं काय नाही. आता तू कुठली ते तू ठरव काय केलंस. आणि जेव्हा नको तेव्हा दिसत होती ती मेहंदी, त्या वास्तुशांतीच्या पूजेच्या आधीच मेहंदी कुठे दिसत होती व्हिडिओमध्ये. आणि आता जेव्हा की आत्ताच झाली आहे वास्तुशांती तर आज नाही दिसत आहे हाताला मेहंदी. आणि काल तर म्हणत होती उद्या मुलींना शाळा आहे, मग कालचा व्हिडिओ कधीच आहे. जर इस्टर हॉलिडेज चालू आहेत, आज एकदम 5 एप्रिल आणि इस्टर हॉलिडे चालले आहे तिचे, मग कालचा व्हिडिओमध्ये तर आज शाळा होती, मग तो कधीच आहे. काय करते म्हणजे हेच मी म्हणते की अक्षरशः ना भैऱ्याला पण ऐकू येईल इतकं धादांत खोटं बोलते, आंधळ्याला पण दिसेल हिचं खोटं. पण हे म्हणजे कुठले आहेत हे सडके, की यांना काय आंधळे भैरे गुंगे सगळ्याच्या पार आहेत. हे एकदमच डोकं नसलेले सडक्या मेंदूचे अंडे. तुम्हाला तर माहितीच आहे की मला गार्डनिंग खूप आवडतं, मला त्याची खूप आवड राहते. आणि मला पहिल्यापासून मी गार्डनिंग करते. गेल्या 2 वर्षामध्ये पॉसिबल नाही झालं कारण तेवढा वेळ नव्हता आणि क्लायमेट पण बरोबर नव्हतं गेल्या 2 वर्षामध्ये. सतत पाऊस आणि मळब आणि हे सगळं असल्यामुळे नाही झालं. पण आता मी करणार आहे आणि त्याच्यासाठी मी आता एक गार्डनर पण लावला आहे आणि तो सगळ्याची काळजी घेणार आहे. तो महिन्यातनं एकदा येणार आहे आणि सगळं, कारण मला आणि मण्याला बिलकुल वेळ नाही राहत आणि आम्ही आमच्या कामात बिझी आहोत, खोटं बोलण्यात बिझी आहोत, खूप बिझी आहोत. एवढे ब्लंडर करायचं हे सोपं नसतं, तुम्हाला आता माहितीच आहे. आणि मुलींना घेऊन आता ते पण एक कारण आहे की मी घर दाखवत नाही आहे, कारण मुलींची किती मुस्काटदाबी केली, त्यांना कुठे कोंडून ठेवलं तरी त्या पचकतील याची मला भीती वाटते. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला बिलकुल वेळ मिळणार नाही आहे. आणि मी इतकं खोटं बोलली आहे, खूप खोटं बोलली आहे की आता हे सगळं निसरता खूप वेळ जातो आणि त्याच्यामुळे मला नाही वेळ देता येणार आहे. म्हणून म्हटलं की गार्डनरच ठेवूया. तर तो येणार आहे आणि तो सगळ्या गोष्टी करणार आहे. पहिली गोष्ट, तुला जर गार्डनिंगची एवढी आवड आहे तर तुझं पहिले असं का होतं मग खटारं गार्डन. ते एवढंसं छोटं गार्डन असून पण तुला ते पण मॅनेज होत नव्हतं, त्याची पूर्ण वाट लावून ठेवली होतीस. गार्डनिंगची आवड असेल तर मग ती दिसायला पाहिजे ना आवड. ते दिसून तर काहीच येत नाही. हे आवड बिवड काय नाही, हे फक्त आणि फक्त त्या हाहा दिवाणीला मी म्हणायची ना की तिचं घर छान आहे, तिचं घर छान वाटतं, तेव्हाच तू खरंच मनाशी ठरवलंस की नाही सांग, की बस आता मला हिच्या पुढे जाऊनच दाखवायचं आहे. ही तुझी वृत्ती आहे, ही जलसी तुझ्यामध्ये आहे. आणि हे नुसतं असं दुसऱ्यावर जळून
जे तुम्ही दुसऱ्यांना बोलताना ती मेंटॅलिटी तुमची आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं की दुसरे लोक असा विचार करत असतील, कारण जो स्वतः जसा असतो ना त्याला दुसऱ्याबद्दल तसं वाटतं. तर ही जलसी, ही जळायची वृत्ती तुमची आहे. तुम्ही हे जळून दुसऱ्यावरती अशा गोष्टी करता, त्यांची बरोबरी करायला जाता आणि तू फक्त आणि फक्त त्या दिवाणीला कॉपी करते, बस तिच्यापेक्षा वरचढ बनायला बघते. पण ते कसं असतं ना, ते मुळातच असावं लागतं. कोणतरी करतंय म्हणून मी पण करणार, त्याला काही अर्थ नाही आहे, ते नाही होऊ शकत. सो पहिली गोष्ट, तुझ्यामध्ये ती आवडच नाही आहे. जर आवड असती तर तू ते पहिलंच नीट व्यवस्थित त्या गार्डनची नीट काळजी घेतली असती. दुसरी गोष्ट, आवड आहे तर मग आत्ता का नाही, तू का नाही करत आहे, तुझी आवड का नाही जपत आहे, वेळ का नाही आहे तुला, काय करते, एवढं मोठे कुठले काय कामं करते आणि कसलं काय तीर मारते का? आता डील झाली आहे की आता बस बार बार लगातार दिन रात सुबह शाम कम्फर्टच द्यायचं आहे, त्याच्यामुळे वेळ नाही राहणार आहे तुझ्याकडे. त्याच्यामुळे मग आता हे सगळ्या गोष्टीला जुगाड लावते. मुली तर दिवसभर शाळेत, हा घरात असतो मण्यार आपला, ॲनाकोंडा घेऊन आपला. तर मग काय, तेच काम चालू ठेवायचं आहे वाटतं. राहिला प्रश्न गार्डनरचा, तर गार्डनर पण पहिले का नव्हता? मग एवढं छोटं लॉन मेंटेन करण्यासाठी गार्डनर नव्हता. मग आता काय तुला लॉटरी लागली की काय झालं, की काय अंड्यांची मेहरबानी झाली? तुझ्याकडे इतका पैसा होता पहिल्यापासून, तू एवढी तगडक आहे, तर पहिले का नाही ठेवला, आत्ता का ठेवतेस? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, की असं तू कुठे कोसो दूर गेली आहे की एकदम क्लायमेटमध्ये फरकच येणार आहे आणि एकदमच आता छान होणार आणि आता खूप सूर्यप्रकाश येणार आणि आता खूप असं छान, पहिले असं नव्हतं आता असं आहे आणि पहिले क्लायमेट खराब असायचा. म्हणजे आता काय तुला काय कुठल्या हवामान खात्याने सांगितलं आहे का की या घराच्या आजूबाजूला ते काहीतरी स्पेशली असा फोकस मारणार आहे का, हॅलोजनचा सूर्य तयार करणार आहे आणि तुझ्या घरावरती थोपणार आहे की काय करणार आहेत? म्हणजे असं किती कोसो दूर आहे की बाबा असं नेक्स्ट लगेचच 5 मिनिटावरती साऊथ आफ्रिका स्टार्ट होते आणि ऊन असणार आहे आणि एकदम क्लायमेट चेंज होणार आहे. एका अंडीने हिला विचारलं होतं की तुझं हे नवीन घर तुझ्या जुन्या घरापासून किती लांब आहे? तर हिने सांगितलं होतं अगदी 5 मिनिटावर आहे, 5 मिनिटावरच आहे हे घर. 5 मिनिटावर असा कुठला नवीन देश सुरू होतो की दुसरा खंडच सुरू होतो जिथे ऊन पडतं आणि जिथे एकदम क्लायमेट चांगलं असणार आहे? असं काय आहे की त्या घरातनं एकदम ह्या घरामध्ये एकदम सगळं असं वेगळंच आहे? काय तर म्हणे इथे गवत पण लवकर मोठं होतं नाही, असं काय? त्या गवताचं काय हे केलंय का, अशी छाटली आहे का मण्यासारखी? का लस देऊन बंदी केली आहे त्या गवताची, अजून वाढायचं नाही, बस झालं तुझं खतम, इथनंही ज्यादा उडमत, असं काय केलं आहे त्याला की ते वाढतच नाही? काय तोंडाला येईल ते बडबडत होती. इथे ऊन येणार आहे, इथे चांगलं राहणार आहे आणि 3 स्टेप पहिले काय मुलींना तिथे थंडी वाजायची, मुली तिथे खेळायच्या नाहीत, पण इथे खूप 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 खेळणार आहे. मग त्याच्यामध्येच इथे ओळखी पण झाल्या त्या मुलींच्या आणि ते खूप लहान मुलं आहेत आणि मग मण्यारमध्येच ओरडतो बॉन्जूर, मग ही पण ओरडते बॉन्जो बॉन्जे आणि कोण समोरून काय रिस्पॉन्स पण देत नाही, आपलंच बॉन्जो बेंजे बेंजो बेंजो वाजवते बॉन्जोचा. काय बोलते, काय वागते, कशी बाई अडाण टोटेस ग, शी खाणेरडी. आणि वरून म्हणजे किती ते खोटं बोलायचं आणि किती ते ना बढाया मारायच्या, काय तरी म्हणजे त्याला सेन्स असला पाहिजे. तुझ्या मुली तिथे आल्या किती, राहिल्या किती, ओळख किती झाली आणि बेंजे बेंजे करायला किती तू हे करायला लागली आणि वर म्हणते की इथे कोणी कोणाला ओळखत नसलं तरी पण उगाचच. म्हणजे अचानकच काय कोणतरी दिसलं आणि अचानकच काहीतरी आपल्या घरामध्ये असं होतं, मग मागे असं ते स्टेप्स होत्या, मग त्या स्टेप्स चालून यायला, मग ते त्याच्यानंतर मग तिथे खूप थंडी वाजायची म्हणून मग मुली खेळायच्या नाही, पण आता असं नाही राहत, आता एकदम घराला लागूनच आहे, बाहेर पडल्याच आहे गार्डन, मग आता खूप फायदा होणार आहे, खूप कप खेळणार आहे, खूप कप खेळणार आहे. अरे काय आहे म्हणजे काय, असं कुठे ते काय भुयारात होतं की काय होतं आणि किती स्टेप्स खाली असं काय, कशात होतं ते गार्डन की तिथे एकदम थंडी वाजायची आणि इथे थंडी नसणार आहे आणि इथे ऊनच असणार आहे? काय बोलते, काय सेन्स, काय म्हणजे अक्षरशः त्या व्हिडिओला काहीच अर्थ नव्हता. आणि काय स्पॉट्स लाईट 5 वेळा बोलली असेल की इथे स्पॉट्स लाईट आहेत आणि खूप छान दिसतात, खूप 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 भारी दिसतात आणि आता मी सांगणार आहे फेरीला पण मी सांगणार आहे की इकडचे स्पॉट्स लाईट लावायला, स्पॉट्स लाईट. आणि तो मण्यार पण मला तर आता पूर्ण खात्री पटली आहे. पहिले मला असं वाटायचं की मण्यार पण हिला करेक्ट का नाही करत, पण ते लास्ट टाइम ते पेडिस्ट्रियनवरून जे काही पिडियाट्रिशियन काय बोलला, त्या पेडिस्ट्रिशियन बोललेला, तर
त्यावरून मला खात्रीच पटली आहे की ह्या बाईला करेक्ट करण्यासाठी त्याला आधी स्वतःला तो वर्ड नीट माहिती असायला पाहिजे ना. तो स्वतःच असा बोलत असेल, त्याला पण माहिती नसेल की ही बरोबर बोलते की चुकीचं बोलते, तो तर तिला काय करेक्ट करणार आहे. सो ह्या लेवलची ही माणसं आहेत. आणि खरंच म्हणजे मला आय जस्ट कांट वेट टू सी की ह्यांचा हा काळ म्हणजे हे जे आता एकदम टॉपला आहेत ना, त्या दिवशी मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलं तसं आता हे परमोच्च आनंद घेत आहेत. त्यांचा आता पापाचा घडा भरला आहे, आता त्यांचा आता पाप टाईम सुरू होणार आहे, तर पुण्य संपत आहेत त्यांचे. तर आय एम जस्ट वेटिंग की कधी संपतंय हे सगळं, अजून किती किती म्हणजे हे इतकं परमोच्च कोटीचा आनंद लुटतायत. याचा अर्थ तुम्ही विचार करा की यांचं पाप किती भयंकर असणार आहे. म्हणजे हे वसूल होतं आहे. म्हणजे जितकं तुम्हाला लेवल नेक्स्ट लेवल जितकं समोरच्या प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं ना की असं काय आहे बाबा, एवढं पाप करूनसुद्धा ह्यांचं सगळं मजाच मजा चालेल, हे जितकं इंटेन्स असतं ना तितकंच इंटेन्स तुमचं पाप पण असतं. तर त्याच्यामुळे तुमचं पुण्य आता जर एवढं इंटेन्स आहे, तुमच्या खुशिया जर एवढं इंटेन्सिटीवर आहेत ना, तर तुमचं पाप खूपच भयानक असणार आहे. तो वो समय बहुत खतरनाक होने वाला है. सो जस्ट वेट अँड वॉच. हा एकच पार्ट आहे ना आपल्या गार्डनचा, आणि हा एकच पार्ट आहे. आणि अजून इथे पण आपण असं लावू शकतो ना, आणि पण इथे पण एक ती बाई लावू शकतो असं, म्हणजे काय ते मूर्ती असते ना, ते आपण लावू शकतो ना. आणि इथे मग ते आता मजा येणार आहे. आणि आता ते हे पण बार्बिक्यू चुलीवर वगैरे हो आपण करूया हळूहळू करूया, सगळं करूया. इथे पण आपण करू शकतो. ही आता थोड्या दिवसामध्ये तिथे फाउंटन पण उभा करेल बघा, त्या सारखं. आणि बोलेल की मला हे स्वप्न होतं आणि मला नेहमी असं वाटायचं की ते कसं फाउंटन असावा, हे ते वगैरे. बघूया आता बोंबडी किती मॅनेज करते आणि किती काय गोष्टी करते. कारण अगेन तेच आहे, ते तुम्ही स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या डोक्याने स्वतःचे जे तुमचे विचार असतील, तुमच्या इच्छा असतील, तुम्हाला त्या गोष्टी करण्याची जर तुमच्यामध्ये ती ऊर्जा असेल तर त्या गोष्टी पॉसिबल आहेत. पण जस्ट तुम्ही दुसऱ्याचं नुसतंच अनुकरण करताय, अंधानुकरण करताय रादर, तर ते इट विल नॉट लास्ट लाँग. तर ह्या गोष्टीची एक वेगळी बाजू पण आपल्याला बघायला मिळेल असं मला खूप स्ट्रॉंगली वाटतं आणि खूप मजा येणार आहे. आणि ह्या विवीला तर ती अक्षरशः लाट्यावर लाटते अक्षरशः. म्हणजे करूया बघूया हे ते वगैरे. तर बाबा तू पण आता लायकीत राहा. आणि हिला ना आता वेळ राहता, मग कधी हिची वेळ आता पलटली ना तर मग हिला पण लायकीत ठेव, कारण तू त्या लेवलचा माणूस आहेस. त्यामुळे ह्या गोष्टी ते हिला आताच सांग की बॉस जास्त उडू नको आणि मला जास्त नाटक आणि हे करू नको. मी विवी बोलतो ना, मी डसू पण शकतो. आणि ज्या अर्थी हा माज हेच लोक एकमेकांनाच दाखवत आहे, हे आपापसातच एकमेकांना असं पाण्यात बघतायत आणि मी आणि बघूया आणि असं तसं असं जे काही यांचं ॲटिट्यूड हे नवरा बायकोच एकमेकांना देत आहेत. माहिती नाही अंडे कुठल्या बेसिसवर कॉमेंट करतात की तुमचं खूप चांगलं हे आहे आणि चांगलं अंडरस्टँडिंग आहे. याला अंडरस्टँडिंग नाही म्हणत, याला डॉमिनन्स म्हणतात. आणि ह्यांच्या रिलेशनशिपमध्ये एकतर तिचा असतो नाही तर ह्याचा असतो, असं वेळ पलटत राहते. तर ज्याचं जेव्हा वेळ येते ना तो दुसऱ्याला दाबतो. सो दिस इज नॉट अंडरस्टँडिंग. ही फक्त ना प्रत्येकजण आपला हर कुत्ते का दिन आता आहे, हे कुत्रे बघत असतात कधी माझा येतोय विवी करायला. मूर्त्या घेतोय भुरट्या कुठचा, एक नंबरचा ठग माणूस आहे हा. ह्याचंच सगळं हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग आणि हे सगळं ना धंद्याला लावायची कामं हाच करतो, हाच येतो मण्यार, सगळं मणी पडलेला. आणि ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हे घर आहे ना हे पण रिसेलच आहे असा 101%. इट्स नॉट अ ब्रँड न्यू होम, बिकॉज जी झाडं दाखवली ती काही रातोरात उगवलेली नाही आहेत. म्हणजे इतकी मोठी तर होऊच शकत नाही. आणि इतकं मेंटेन, जरी हिने सांगितलं की आम्ही हे करून घेतलं आणि त्याला सांगून सगळं हे करून घेतलं तरी पण हे, आणि हिच्या वाईल्डेस्ट ड्रीममध्ये पण ही गावठी अडाणी बाई ही सफरचंदाच्या झाडा पलीकडे जाऊ नाही शकत. सफरचंदाच्या झाडाला ॲपल येतात तिथपर्यंतच हिची पहुंच आहे, ही त्याच्याहून पुढे नाही जाऊ शकत. सो रोजमेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीज आणि काय दाखवलं हिने तमालपत्र वगैरे, हे हिचं नाहीच आहे, हिचं डोकं नाहीच आहे. ते ऑलरेडी कोणतरी राहत होतं त्यांचं आहे. आणि ते रोजमेरीचं बघितलं ना तुम्ही केवढं मोठं झाड, तेवढं झाड काय एवढं मोठं लगेचच्या लगेच होत नाही. सो हे म्हणजे असं आहे की ये झाड है किसी और का, इसे देखता कोई और है.
आणि उगाचच ते एक्स्ट्राचं बोलायचं काहीतरी, मग ही फुलं ही ते अशी आपोआप येतात आणि ही फुलं पण खूप 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 छान वाटतात आणि ही अशी आपोआप उगवतात आणि ही पण तुम्ही वापरू शकता, म्हणजे देवाला तुम्ही ठेवू शकता, पूजेसाठी तुम्ही यांचा यूज करू शकता. ही फुलं तोडायची आणि मस्त छान स्वच्छ पाण्याने धुवायची. स्वच्छ पाण्यानं धुवायची काय बोलायची काही गरज नव्हती. कोणी अशी न धुताच पहिले तर कोणी वाहणार नाही आहे देवाला. दुसरी गोष्ट, स्वच्छ पाण्याने काय, मग काय घाण पाण्याने धुणार का कोण? तू सांगितलं नसतं तर लोकांनी गटराच्या पाण्याने धुणार होते का? काय बेअक्कलसारखं उगाचच असे काहीतरी मोठं मोठं बोलायला जायचं आणि बस तेच आहे. ही तसं बोलते, ती वहिना पण हिचं ऐकून तसंच आहे, 2-4 पाण्याने आणि स्वच्छ पाण्याने आणि हे ते असं बकलोडगिरी करतात ना. बापरे, याच्यात तर काय नाही, नुसतं आपलं काहीतरी असं 4 शब्द काहीतरी एक्स्ट्राचे घुसवायचे की अंडे खुश. लेट्स सी हाऊ इट गोज. आणि मला फक्त इतकंच माहिती आहे की ही जी यांची भिस्त आहे आणि हे जे काही इमले बांधले आहेत ते फक्त आणि फक्त बोंबाडच्या इन्कमवरती चाललेलं आहे आणि ऑल ऑफ अ सडन जे बूम मिळाला आहे, जो बूस्ट मिळाला आहे, त्याच्यावरती हे चाललेलं आहे. जितक्या लवकर हिचा डाऊनफॉल सुरू होईल, जसं ही आपटेल तसं तसं ह्या सगळ्या गोष्टी आणि हिची रियालिटी एक्सपोज होईल. तर आता एकच गोष्ट, हिची रियालिटी म्हणजे आपण दाखवतोय ती गोष्ट वेगळी आहे, पण हिला हिची स्वतःची रियालिटी हिला कळून चुकेल, हिला आपली लायकी कळेल, हिला मण्यार ती दाखवून देईल. दिस कॅन ओनली हॅपन व्हेन यू नो IYK. सो ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. यू नो वॉट टू डू. सी यू टुमॉरो. बघूया आता कोणावर पॉडकास्ट येते. आता मी काहीच सांगू शकत नाही आहे, कारण सगळेजण म्हणजे स्पेशली ही आणि मावसाडे हे दोघींमध्ये तर चढावडच लागली आहे. सो लेट्स सी. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसलामा.